तो टच झाला मागचा पाय दोन्ही संघ विनंती आहे पाटीदार वॉरियर्स आणि ब्ल्यू फिनिशर्स आपला एक एक अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. बॅकफुटला गेले, बॅकफुट वरती वेट ट्रान्सफर केलं आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉलला खेळत अलॉंग दी कार्पेट. एक धाव तिथून अर्जित होईल. एक धाव धावपलकावरती, एक धाव धावपलकावरती आहे. कृष्णा पटेल आपण पाहतोय एका धावेसोबत मार्क ऑफ झालेत. एक धाव धावपलकावरती. एक धाव धावपलकावरती आहे. निलेश पटेल आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. क्लासी बॅटर आहेत निलेश पटेल. आतापर्यंत क्लास त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. राईट आर्म राउंड द विकेट. हा बॉल ठेवून दिले व्हाईट बॉल. अँगल न बॉल तुम्ही पाहिलं तर आत खरं तर जात राहिला, खेळाडूच्या दिशेने गेला. ज्या अँगलनं गोलंदाजी करतायत डावखुरी हाताचे फलंदाज समोर आहेत आणि अँगल जर थोडासा जास्ती चुकला, लेग स्टंपच्या दिशेने गेला तर बॉल वाईड जाण्याचे देखील चान्सेस आहेत. तेच झालं. गौरव बॉलिंग ट्रॅक वरती. कमालीचा फटका आहे. सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. समोरच्या दिशेने लॉफ्टेड ट्रेस ड्राईव्ह या ठिकाणी निलेश पटेल यांच्या बॅट मधून आलाय. चौकार. 4 धावा. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार आपण पाहतोय. हाफ वॉली होता, समोरच्या दिशेने खेळले. कमालीचा स्ट्रोक आपण पाहिला. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह. चौकार आलाय. 6 धावा धावपलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल डाऊन दी लेग. हा बॉल वाईड. अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेने धावपलक पुढे जाईल. 7 धावा धावपलकावरती. 7 विदाउट लॉस. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 7 धावा धावपलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज गौरव. गौरव चित्तर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ. 7 धावा धावपलकावरती. निलेश पटेल. एक बॉल आतापर्यंत लिगल फेस केलाय, त्यामध्ये एक चौकार आहे. त्या व्यतिरिक्त अवांतर तुम्हाला खरं तर धावा येताना पाहायला मिळाल्या एक्स्ट्राच. चिप केला इथे. क्षेत्ररक्षक एका हाताने, उजव्या हाताने आपण पाहायला अटेम्प्ट केला, परंतु झेल पकडलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये डाव्या हातामध्ये मोठी सफलता. निलेश पटेल नाव. बॅक टू द पवेलियन. अवित्री बाईक्स विकेट तुम्ही पाहिली रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहूयात. चिप केलं होतं बॉलला, थोडासा वरच्या भागात लागला बॅटच्या आणि चांगला झेल तिथे पाहायला मिळाला. उजव्या हाताने एका हाताने अटेम्प्ट केला, परंतु चांगलं नियंत्रण बॉडीवरती ठेवलं. बॉल हवेत गेला आणि सेकंड चान्स मिळाला. तिथे झेल पकडलाय. वेगवेगळे अँगल तुम्ही पाहू शकता. वेगवेगळ्या अँगलनं चित्रीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. धावपलकावरती धावा आहेत 7 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुनीत पटेल नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. निलेश पटेल खूप महत्वाची विकेट गौरव मिळवतायत.
हलक्या हाताने इथे खेळतायत आणि तोच गेम आहे. निलेश पटेल यांचा एक धाव इथे मिळेल. पुनीत पटेल मार्क ऑफ होतील एका धावेसोबत. परंतु निलेश पटेल क्लासी प्लेयर आहेत आणि टायमिंग वरती खरं तर ते जोर देत आहेत. बॉल थोडासा थांबून आला असं वाटलं. ज्या पद्धतीने बॅटच्या मिडल मध्ये लागायला पाहिजे तो वरच्या भागात लागला आणि मिस टाइम स्ट्रोक होता. चांगला सेल आपण पाहिला गौरव गोगळे यांच्या माध्यमातून. इथे सरळ पॅट डिफेन्सिव्ह अप्रोच पाहायला मिळतोय. कृष्णा पटेल यांचा धाव मिळणार नाही. डॉट बॉल. 8 धावा धावफलकावरती एका कडेच्या मोबदल्यामध्ये. गौरव चुत्तर बॉलिंग ट्रॅक वरती. बॅकफुट वरून हा फटका खेळलेत आपण पाहतोय. बॉलला पाठवले डीप कव्हर पॉइंटला. 2 धाव्यांचा प्रयत्न आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आणि 2 धावा इथे अर्जित देखील होतील. 10 धावा धावफलकावरती एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 10. 10 लॉस ऑफ द 1 विकेट. समोर रेलिंगच्या जवळ कोणीही उभं राहू नका ही विनंती आहे. डाव्या बाजूला बसण्याची व्यवस्था आहे. स्टँड आहेत आपल्याकडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. परंतु विनंती एकच आहे की आपण सर्वांनी डाव्या बाजूला पुरुषांचं स्टँड आहे तिथे जाऊन सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय. तिथून चांगला व्ह्यू आहे. समोर एंट्रन्स समोर कोणी थांबू नका ही विनंती आहे. प्रेक्षकांना आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. विजेता क्रिकेट टुर्नामेंट 2024. गौरव गोगळे बॉलिंग ट्रॅक वरती. फार एंड राईट आर्म ओव्हर द विकेट. नटराजन सारखे फलंदाज फिरले परंतु बॉल गेलाय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. कुठली धाव तिथे उपलब्ध नाहीये. डॉट बॉल. गौरव गोगळे बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल स्विच हिट अटेम्प्ट. फटका चांगला आहे. बॉल ट्रॅव्हल झालाय परंतु क्षेत्ररक्षक देखील बॉलचा पाठलाग करतायत. इथे धावा येतील 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 1 विकेट. थर्ड मॅन रिझनला बॉल ट्रॅव्हल झाला होता. सरळ बॅटने हाफ वॉली होता उडवलाय मिड ऑफच्या डोक्यावरून परंतु क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 3 धावा इथे पूर्ण झाल्यात. कदाचित गोलंदाजाने हात जर घातला नसता तर डायरेक्ट हिट देखील झाली असती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा इथे पूर्ण झाल्यात आणि 3 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असणार आहेत 15 धावा धावफलकावरती. या मैदानावरती प्रथमच 3 धावा धावताना कुठल्या प्लेअरला पाहिलंय. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 10,000पेक्षा जास्त धावा क्रिस गेल किंवा ख्रिस्तोफर हेनरिक गेल यांच्या नावावरती आहेत परंतु 3 धावा कधीही मैदानात ते धावू शकले नाहीत. इथे 3 धावा धावलेत दोन्ही फलंदाज. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. गौरव गोगळे. युनिव्हर्सल बॉस आपण त्यांना म्हणतो. क्रिस गेल 10,000 इंटरनॅशनल धावा परंतु चौकार आणि षटकार इतके असायचे की 3 धावा कधी धावायची आवश्यकता पडली नाही. युनिक प्लेअर अद्वितीय खेळाडू होते. 15 धावा धावफलकावरती एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे लिडिंग एज लागलं होतं आपण पाहिलं. बॅटचं हवेत बॉल काही काळ परंतु क्षेत्ररक्षक विरहित क्षेत्रामध्ये पडला. एकच धाव ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल होता. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 16. 16 लॉस ऑफ द 1 विकेट. पुनीत पटेल ऑन स्ट्राइक. कमालीचा बॉल पाहायला मिळतोय पुनीत पटेल यांचा. ऍक्शन सिंपल आहे परंतु बॉल खूप कमालीचा पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये आपण पाहूयात काय झालं. आतल्या दिशेने थोडासा कट झाला. फक्त
लाईन मिस होण्या एवढाच बॉल कट झाला, आतलं एज देखील लागू शकलं असतं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ऑफ कटर स्वरूपाचा बॉल होता. यूज विकेट आहे. फ्रेश विकेट वरती आपण पाहिलं गोलंदाजांना खूप साथ दिली विकेटने, परंतु आता यूज विकेट वरती तुम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळता त्यावेळेस थोडीशी वेगळ्या पद्धतीने विकेट, यूज विकेट वेगळ्या पद्धतीने खेळते, फ्रेश विकेट थोडंसं मॉइश्चर त्याच्यावरती असतं, ती वेगळ्या पद्धतीने क्रिकेट खेळते. भले बॉल टेनिस आहे, परंतु त्या गोष्टी यूज विकेट आणि फ्रेश विकेट या 2 विकेट खूप फरक त्या विकेटवरती पडत असतो, परिणाम होत असतो त्या विकेटवरती. लगातार 5 मॅचेस एकाच सेम विकेटवरती ऑलमोस्ट 100 ओव्हर 100+ ओव्हर आपण टाकतो. यावेळेस फुलरलेनचा बॉल होता, कदाचित बॅट सोबत देखील संपर्क असावा तसा साऊंड देखील आला होता. 1 धाव आली आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. एच लागले. थर्डमॅन रिसेनला बॉल ट्रॅव्हल झाला, कॅप मध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने गेलेत. 1च धाव तिथे मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ दी 1 विकेट. आणि 10 ओव्हर टेनिस बॉल सोबत देखील खेळण्याची मेंटॅलिटी खेळाडूंची तयार झाली आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि हा या स्पर्धेचा सर्वात मोठा विजय आहे, विजेता क्रिकेट टुर्नामेंटचा. यावेळेस नटराजन सारखे फलंदाज फिरलेत आणि बॉलला पाठवले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा पुन्हा एकदा ऑन होत्या, ते पूर्ण देखील झाल्यात. 20 धावा धावपलकावरती आहेत. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ दी 1 विकेट. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे रोनाल्डो बॉलिंग ट्रॅकवरती. फुलरलिनचा बॉल, इथे धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. आनंद चोपडा अर्थात रोनाल्डो बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये 100% देताना आपण त्यांना पाहिले. समोर जी लाईट आहे समोरची लाईट मला वाटतं खेळाडूच्या सरळ नजरेमध्ये येते. पाठीमागच्या मॅचचा रिझल्ट आपल्या स्क्रीनवरती. खंडेलवाल खिलाडी 8.1 षटकांमध्ये 76 धावा बनवल्या, 74 बनवल्या होत्या. अवित्री वेलॉसिटी किंग्सनं तिथं चेस होताना पाहिले धावसंख्या आपण. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, बॅट तर खूप वेगात स्विंग झाली, परंतु बॉलच्या लाईन मध्ये स्विंग नाही झाली. देर आर नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. देर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. 20 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील बॅट स्विंग खूप वेगात झाली, परंतु पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट पाठीमागचं बॉलचं पाहायला मिळालंय. रोनाल्डो अर्थात आनंद चोपडा देखील खूप अनुभवी खेळाडू आहेत आणि ऍक्शन रिप्ले, कट कॉपी पेस्ट पाठीमागचा बॉल देखील त्याच टप्प्यावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाटीदार वॉरियर्स.
बॉलिंग ट्रॅक वरती आशिष भंडारी दाखल झालेत षटक क्रमांक 4 साठी. पाटीदार वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट ब्ल्यू फिनिशर अशी मॅच आपण पाहतोय. ब्ल्यू फिनिशर्स आशिष भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले षटक क्रमांक 4 साठी. यावेळेस मात्र स्टेप आउट झालेत. हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. इथे टिपलाय गौरव उगळे आणि एक चांगला असेल आणखीन एक सफलता. आशिष भंडारी पहिल्या बॉल मध्ये यश संपादित करतायत. विकेट. नेक्स्ट टाइम आपणाच बंद आहे, काम नाही केलते. 20 धावा धावफलकावरती निमेश राज बॅटिंग साठी मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 4 वरती. काल देखील चांगली इनिंग पाहिली निमेश राज यांची आपण. पहिलाच बॉल आल्या आल्या उडवलाय हवेमध्ये. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, खेळाडू पासून थोडासा दूर राहतोय. खेळाडूच्या अगोदर टप्पा खाला ऍक्च्युअली बॉल नाही आणि एकच धाव तिथे मिळेल. 21 धावा धावफलकावरती. फलंदाज तयार नव्हते. डेड बॉल पंचांनी कॉल केलाय. चैतन्य कोलगडे अतिशय चांगली पंचांची भूमिका, कौतुक आपण करतोच. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. सोहेल पठाण चांगली कामगिरी, पंतांची कामगिरी चांगली राहिली. इथे क्षेत्रावरती कदाचित बॉल आदळलाय. लेग बाईटच्या माध्यमातून मे बी रन्स आल्यात. इट इज एक धाव मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. उडवलाय ऑन दी अप. हा फटका खेळण्यात हाफ वॉली होता आणि बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषच्या पलीकडे. निमेश राज यांच्या बॅट मधून क्रिकेटचा क्लास दाखवणारा डीप एक्स्ट्रा कव्हर लॉफ्टेड ड्राइव्ह चौकार. हाफ वॉली होता आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला कमालीचा फटका आपण पाहतोय. क्लास यासाठी तुमच्याकडे आवश्यक आहे. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल. चार षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निमेश राज पाठीमागच्या वर्षी देखील गतवर्षीच्या हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि या वर्षीच्या हंगामामध्ये देखील त्यांची बॅट कळपताना पाहायला मिळते. निमेश राज यांची आय साइड खूप चांगली आहे आणि बॉलची लेंथ खूप लवकर ते पिक करतात. आणि आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे सरळ बॅटने जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करतात. सक्सेसफुल बॅटर आहे निमेश राज. क्लासी फलंदाज आणि लॉंग हँडलचा उपयोग ते करतात. अनेक गोष्टी, अनेक वैशिष्ट्य त्यांच्या बॅटिंग मध्ये. निमेश राज आणि कृष्णा पटेल ही जोडी मैदानावरती. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित चित्तर दाखल झालेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, डीप मध्ये देखील
प्रोटेक्शन तुम्हाला पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये खेळाडू 4 खेळाडू सीमा रेषेनजीक तुम्हाला पाहायला मिळतील. 26 धावा धावपलकावरती 26. बॅकफुटला खेळे शॉर्ट ऑफ लेंथ वरती हा बॉल पिच झाला. पहिला बॉल लेफ्ट आर्म पेसरचा. एकच धाव तिथे मिळेल. डावकरे आताचे मध्यम गती गोलंदाज रोहित चित्तर बॉलिंग ट्रॅक वरती. 27 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅकफुट वरून जागेवरून खडे खडे पंच केला. चेक केला शॉट आपण पाहतोय. निमेश राज 27 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस स्लॉप केलाय, उंच जास्त गेलाय आणि इथे क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतायत असं म्हणावं लागेल. व्हॉलीबॉल खेळण्याचा प्रयत्न सीमारेषेनजीक, अंदाज आला नाही बाउंड्रीचा. जीवनदान इथे मिळाले निमेश राजांना. फसवलं होतं इथे आपण पाहिलं. लिडिंग एज लागलं, उंच बॉल गेला. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप मध्ये बॉल आणि बॉल थांबणार नाहीये. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे हा बॉल जाईल. कमालीचा हा फटका आपण पाहतो. हुक करण्याचा प्रयत्न केला फलंदाज कृष्णा पटेल यांनी आणि त्यामध्ये यश इथे संपादन केलंय. हुक केलं होतं बॉलला आपण पाहू शकता. चांगला फटका. चौकार अर्जित केला. 33 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस अंधीय भाव फटका खेळले, पुण्यात बॉल टाकला होता हाफ वॉली आणि त्याला मात्र पाठवलंय वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार.
टेक्निकल करेक्शन आपण करतोय, काही हरकत नाही. आशिष भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 41 धावा धावफलकावरती. इथे स्विच शीट अटेम्प्ट केला होता. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगला बॉल पाहायला मिळतोय आशिष भंडारी यांच्या माध्यमातून. निमेश राज यांच्याकडे सरळ बॅटने खूप चांगला गेम आहे, परंतु पाठीमागचे 2 बॉल आपण पाहिलं स्विच शीट अटेम्प्ट केले होते. 2 बॉल लगातार डॉट आले. इथे फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉलला दिशा दिली आहे. बॅट आहे की नाही हे लक्षात येईलच आपल्या, आणि बॅटच्या माध्यमातून एकेरी धाव इथे पाहायला मिळते. 42 धावा धावफलकावरती. 20 धावा 16 बॉल मध्ये कृष्णा पटेल यांच्या नावावरती. निमेश राज 8 बॉल मध्ये 8 धावा. पाटीदार वॉरियर्स संघ. खरबुजा रंग बदल लेत आहे असं आपण मानतो, परंतु निमेश राज सक्सेस झाले नव्हते. अजून एक अनसक्सेसफुल अटेम्प्ट पाहायला मिळाला, परंतु यावेळेस कृष्णा पटेल फुलरलेनचा बॉल फटका चांगला. लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आले. एकच धाव इथे मिळते. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43. डाऊन दिले हा बॉल आपण पाहतोय. वाईट अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती. 44 धावा धावफलकावरती. इथे बॅटचं एज लागलं दरम्यान रिझनला बॉल गेला. 1च धाव मिळेल. 6 षटकांचा खेळ संपलाय. 45 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मॅच नंबर 15 आपल्या स्क्रीनवरती. क्वालिटी वॉरियर्स आणि वर्धमान प्लाय वॉरियर्स यानंतर आपण टॉससाठी सज्ज राहायचे. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकतो मॅच नंबर 15 डे 3. शेवटची मॅच आजच्या रात्री मधली या ठिकाणी असणार आहे. क्वालिटी वॉरियर्स आणि वर्धमान प्लाय वॉरियर्स. पाठीमागची मॅच तिचा रिझल्ट आपल्या स्क्रीनवरती. खंडेलवाल खिलाडी ऑन बाय 5 विकेट्स. 8.1 षटकामध्ये 76 धावा त्याने बनवल्या. 75 धाव्यांचं लक्ष होतं. 76 बनवल्या. आणि या स्पर्धेची आणखी एक स्लाइड आपल्या समोर येते, ती देखील आपल्या स्क्रीनवरती आपण पाहिली. बॉलिंग ट्रॅक वरती रोनाल्डो अर्थात आनंद चोपडा दाखल झालेत. अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व आहे आनंद चोपडा. रोनाल्डो बॉलिंग ट्रॅक वरती. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल. पहिला बॉल चांगली लाईन ऑफस्टंपच्या बाहेर. अवे फ्रॉम द बॉडी बॉल ठेवण्याचा प्रयत्न केलाय निमेश राज यांना मात्र चकवा देणारा पहिला बॉल. इथे देखील धाव येणार नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा बॉल पुढ्यात टाकला होता. रूमची बॅकफुटला वेट करत होते फलंदाज आपण पाहिलं. या अगोदरचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. पुढचा बॉल थोडासा पुढ्यात टाकला. रूम दिला नाहीये. हा बॉल देखील कमालीचा पाहायला मिळतो. स्टंप टू स्टंप अटॅक करण्याचा प्रयत्न इथे मात्र करतायत. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेरून सुरुवात केली, नंतर स्टंप लाईन कडे आले. परंतु पाठीमागचे 2 बॉल जर पाहिले तुम्ही रोनाल्डो अर्थात आनंद चोपडा यांचे, तर खूप कमालीचे बॉल पाहायला मिळालेत. क्रिकेटिंग रोनाल्डो आहेत. रोनाल्डो म्हटल्यावरती ऑब्वियस प्रत्येकाला फुटबॉल आठवतो. रोनाल्डो, मेसी ही नावं खूप मोठी आहेत फुटबॉल जगतामधली. यावेळेस लाभ केलाय. हा बॉल होता. गौरव गुगळे यांचा चांगला अटेम्प्ट पाहायला मिळालाय. लाजवाब अटेम्प्ट होता. प्रयत्नांचे पूर्ण मार्क द्यायला पाहिजेत. 100% कमिटमेंट, संपूर्ण समर्पण तुम्हाला पाहायला मिळालं त्याच्यामध्ये.
फलंदाज वेट करत होते, परंतु संपूर्ण समर्पण तिथे पाहतो गौरव गुगळे यांचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट हा फटका खेळलेत. अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझनला बॉल गेला होता डीप मध्ये. एकच धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. एक बॉल शिल्लक आहे. पाटीदार ऑरियर संघ पोहोचला 48 धावेंवरती. यावेळेस देखील प्रहार खूप जोरदार केलाय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. एकच धाव मिळेल रोनाल्डो. आणि कमालीचे ऍथलेटिक्स आहेत रोनाल्डो. आनंद चोपडा आपण पाहतोय 49 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. पाटीदार ऑरियर्स 49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. गौरव गुगळे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. कृष्णा पटेल सलामीला गेलेत. माहिती आहे डावाला फिनिशिंग टच द्यायचे. शेवटची 3 षटकांचा खेळ बाकी आहे. निमेश राज देखील आक्रमक फलंदाजी करू शकतात आणि पार्टनरशिप बिल्ड करण्याची आवश्यकता होती, ती आवश्यकता इथे पूर्ण झाली. आता माहिती आहे की 7 विकेट हातामध्ये आहेत आणि आता आक्रमक क्रिकेट खेळण्यास सुरुवात होते का मैदानामध्ये ते देखील पाहायचंय. गोलंदाजी ट्रॅक वरती आणखी एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल, कारण समोर गौरव गुगळे देखील आहेत आणि ते देखील अतिशय चांगले गोलंदाज आहे. प्रभावी अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल का. फ्ल्यू फिनिशर्स पाटीदार ऑरियर्स. स्पर्धा खर तर लाख मोलाची. निमेश राज कृष्णा पटेल ही जोडी मैदानावरती. गौरव गुगळे बॉलिंग ट्रॅक वरती. अंडर फ्लड लाईट्स क्रिकेट. हा बॉल डाऊन द लेग वाईट बॉल आलाय. अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेने धावफलक पुढे जाईल. 50 बॅटिंग करणारी टीम पाटीदार ऑरियर्स 50 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे डॉट बॉल ही कला आहे गौरव गुगळे यांच्याकडे देखील. ऍक्शन वरून असं वाटत नाही की खूप आक्रमक गोलंदाज आहेत, परंतु आक्रमकता आहे, ऍक्युरसी आहे. आणि ऍक्युरसी तुमच्याकडे जर असेल तर मग तुम्ही नक्कीच चांगले गोलंदाज बनू शकता. इथे थोडीशी लेंथ पाठीमागे होती, परंतु लाजवाब एफर्ट पाहायला मिळालेत. अंडरआर्म थ्रो. खरं तर ऑस्ट्रेलियामध्ये अशी परिस्थिती असायची काही वर्षापूर्वी. बाउंड्रीज खूप लांब असायच्या आणि मग रिले थ्रो यायचा. बाउंड्री जवळ एक धावत जायचा, तो थ्रो करायचा. मध्ये एक क्षेत्ररक्षक असा तो कलेक्ट करायचा आणि नंतर थ्रो बॉलिंग एंडला किंवा मग किपर एंडला यायचा. परंतु आता क्रिकेट बदललंय, बाउंड्री शॉट आल्यात आणि तेव्हापासून असं करावं लागत नाही. खेळाडूंची फिटनेस देखील बदलली, ती गोष्ट मान्यच करावी लागेल. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. एक धाव पुन्हा एकदा मिळेल आणि एकाच धावेने धावफलक पुढे जाईल. सरळ बॅटने लॉंग ऑन रिजनला ऑन ड्राईव्ह तुम्ही पाहिला. अतिशय लाजवाब फटका. क्रिकेटिंग स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट खूप अनकन्व्हेन्शनल झालंय, परंतु क्रिकेटिंग स्ट्रोक जेव्हा जेव्हा फलंदाज खेळतायत ते फटके आजही तितकेच आकर्षक वाटतात. निमेश राज कमी गतीने हा बॉल टाकला आणि खासियत आहे गौरव गुगळे यांची देखील. खूप कमालीचे गोलंदाज आहेत गौरव गुगळे. जरी ऍक्शन मध्ये तुम्हाला वाटत असेल की खूप हलकी गोलंदाजी आहे क्रिकेटिंग लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर, परंतु ऍक्युरसी खूप जास्ती आहे. इथे फुल टॉस, परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि सरळ त्यांच्या हातामध्ये बॉल जाईल. खरपोच सेवा, फ्री होम डिलिव्हरी, विकेट आली आहे. निमेश राज नाव बॅक टू द पवेलियन. असता परंतु चान्स घेण्याचा प्रयत्न केला गौरव गुगळे यांच्या विरोधामध्ये. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु गौरव गुगळे यांचा बॉल खूप कमी गतीने येतो.
आणि त्याचाच परिणाम इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बाद झाले निमेश राज. चांगली गोलंदाजी विल्सन बॉल सोबत. 10x बॉल सोबत मॅटर वेगळा असू शकतो, परंतु विल्सन बॉलने खूप चांगली गोलंदाजी. सुयश दोषी मैदानामध्ये. यावेळेस देखील फटका चांगला आहे. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. काऊ कॉर्नर रिजनला एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 54 धावा धावफलकावरती. गौरव चित्तर बॉलिंग ट्रॅक वरती. प्ले अँड मिस. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. बॉल डॉट आलाय. चोपन्न धावा धावफलकावरती आहेत. 54. हा बॉल फक्त पाहावा लागेल. बाहेर जाताना क्षेत्ररक्षक आहेत, परंतु हा ट्रॅकर होता आणि त्याच्यावरती तुटून पडलेत. सुयश दोषी. अवित्री बाईक्स सिक्सर. साठ धावा धावफलकावरती आहेत. नो बॉल. बिमर इथे पाहायला मिळतोय. पाठीमागच्या बॉल वरती छटकार आला. लाईन लेंथ थोडीशी बिघडली. गौरव थोडेसे नाखुश आहेत, परंतु दबाव थोडासा पाहायला मिळाला त्यांच्यावरती. बॉल हातामधून रिलीज करते वेळी निसटला. इथे देखील उंच तर गेलाय आणि कदाचित दूर देखील जाईल. पुन्हा एकदा अर्धा डझन रन मिळतील. अनदर मॅक्सिमम. अवित्री बाईक्स सिक्सर. पुढचा बॉल बॅकफुट वरून. हा देखील जोरदार प्रहार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. धावबाची देखील संधी आहे, परंतु 2 धावा इथे पूर्ण होतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गौरव घुगळे यांच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आहेत 68. 63 लॉस ऑफ द 3 विकेट. 68. 70 धावा धावफलकावरती आहेत, माफ करा. 70. व्हाईट बॉल 71. षटक क्रमांक 9 मध्ये आपण आहोत. 71 धावा धावफलकावरती. 71. सुरुवातीला डे 1 पहिल्या 1-2 मॅचेस रन झाल्या नाहीत. त्यानंतर काल संध्याकाळच्या रात्रीच्या सत्रामध्ये रन आल्या नाहीत, परंतु त्या व्यतिरिक्त या मैदानावरती रन्स येताना पाहायला मिळाल्यात. आणखीन एक बॉल हवेमध्ये उंच गेलाय. गौरव गुगळे सेफ हँड आहेत. बॉलच्या खाली पोहोचलेत आणि अलगद इथे मात्र हा सेल टिपलाय. विकेट आली आहे. आणखी एक फलंदाज बाद होतील. कृष्णा पटेल.
चिराग पडेरा मैदानावरती पहिल्या बॉल वरती सिंगल. चिराग म्हणजे दिवा आणि थोडासा प्रकाश एका धावेने तिथे चिरागने टाकलाय. मैदानावरती पोहोचल्यावरती 73 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे लॉफ्टर केलाय क्षेत्ररक्षक, प्रयत्न करतील मे बी. इट्स अंपायर कॉल नाव, इट्स मॅक्सिमम. अवित्री बाईक सिक्सर, परंतु प्रयत्नांसाठी टाळ्या वाजायला पाहिजेत रोनाल्डो यांच्या. चेक केलं जाईल. ओके, इट विल बी चेक बाय थर्ड अंपायर. चेक केलं जाईल. सेलिब्रेशन नव्हतं रोनाल्डोचं, परंतु कमालीचा अटेम्प्ट होता. कौतुक व्हायला पाहिजे. रोनाल्डो नाव फक्त शर्ट वरती नाहीये, तितकी प्रेझेन्स ऑफ माइंड ते आहेत आणि बेस्ट ऍथलेटिक्स. आनंद चोपडा, कौतुक व्हायला पाहिजे त्यांचं. शेक्सपियरनी म्हटलं की नावामध्ये काय, परंतु ठीक आहे, देखेंगे. हा पाय पाहूयात काय होणार आहे पुढे. निर्णय आपल्यापर्यंत येईलच. चेक केलं जाईल. इनिशियली कॉन्फिडंट नव्हते, परंतु झेल पकडल्यावरती आपण ते पाहिले. रोनाल्डो 73 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रिप्ले आपल्या स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता. कमालीचा अटेम्प्ट, अटेम्प्टचे पूर्ण मार्क तिथे मिळायला पाहिजे. चेक केलं जाईल. अटेम्प्ट बघतायत, मोठ्या स्क्रीन वरती देखील पाहतायत. पंच डिसाइड करतील. ऍक्च्युली हॉट हॅपन्स थियर. चेक केलं जाईल. पाटीदार वॉरियर्स 73 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इट्स मॅक्सिमम. षटकार इथे पंचांनी घोषित केलाय. आपल्या स्क्रीनवरती रिप्ले देखील तुम्हाला पाहायला मिळेल त्या गोष्टीचा. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहूयात. हवेमध्ये उंच बॉल. आनंद चोपडा यांचा अतिशय लाजवाब अटेम्प्ट होता. 6 सांगितलं होतं त्यांनी पकडल्यावरती बॉल, परंतु चेक केलं गेलं. 79 धावा धावफलकावरती. हा बॉल देखील हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये गौरव चुत्तर आहेत. अंडरआर्म थ्रो पुन्हा एकदा आलंय. 2 धावा इथे मिळतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 81, 81. लॉस ऑफ द 5 विकेट. मैदानावरती ड्रामा सुरू होता, परंतु आता तो ड्रामा संपलाय आणि चेक केलं जाईल. दोन्ही एंडला बोथ एंड चेक केले जातील. पहिला मुख्य एंड चेक केला जाईल चैतन्य सरांचा, त्यानंतर हा एंड चेक केला जाईल. गरज असल्यास तो एंड चेक होईल, परंतु पाहूयात कोणत्या एंडला समाधान आहे ते चेक केलं जाईल. तिसरे पंच चेक करतायत. येस, वी विल वेट फॉर हिम.
दुसऱ्या धावेला आउट आहे, म्हणजे एक धाव ऍड होईल स्कोर कार्ड वरती. बाईची रन आहे. सेकंड रनला थ्रो. धावफलकावरती धावा आहेत 82, 82. 83 धाव्यांचं लक्ष इथे असणार आहे. टॉस आपण करतोय. आजच्या रात्रीमधली शेवटची मॅच. एका बाजूने क्वालिटी वॉरियर्स आणि वर्धमान प्लाय वॉरियर्स या दोन संघांदरम्यान इथे मॅच असणार आहे. अंतिम सामना आजच्या रात्रीमधला. या ठिकाणी आदरणीय श्रीमान श्रेयस पितळे साहेबांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत
आणि साहेबांना आम्ही विनंती करतोय की आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही संघाचे संघनायक विलंब न लावता आपण लगेच टॉस साठी या विनंती आहे. इन बिटवीन देखील आपण एक कॉल करतो. 5 ओव्हर नंतर आपल्या स्क्रीनवरती देखील इथं कोणाची मॅच आहे. विनंती आहे दोन्ही संघनायकांना की आपण लगेच टॉस साठी यायचंय. वर्धमान प्लाय वॉरियर्स आणि क्वालिटी वॉरियर्स विनंती आहे आपण टॉस साठी या. टॉस साठी या विनंती आहे. वर्धमान प्लाय वॉरियर्स आणि क्वालिटी वॉरियर्स विनंती आहे आपण टॉस साठी यायचंय. इधर से नीचे से आनंद बलदोटा आपल्याला विनंती आहे आपण टॉस साठी लगेच यायचे. आनंद बलदोटा टॉस साठी या विनंती आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आपण बघू शकतो किशोर पटेल संघाला यश मिळवून देत आहेत आणि गौरव यांना मात्र माघारी जावं लागतंय. पहिला धक्का 83 धाव्यांचा पाठलाग करत असताना पहिली विकेट इथे मिळते आहे. फलंदाज बाद. रिप्ले मध्ये देखील आपण हे दृश्य पाहू शकता. थोडीशी सबमरीन डिलिव्हरी बघायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला आणि त्यानंतर थेट यष्ट्यांवर चेंडू जाऊन आदळला आणि गौरव यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर पहिली विकेट मिळते आहे. कृष्णा पटेल पहिलं षटक मैदानावरती टाकतायत. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून देत आहेत. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 83 धाव्यांचं आव्हान आहे. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर झाला बरं. ब्लू फिनिशर्स आणि पाटीदार वॉरियर्स. एक्स्ट्रा प्लेयर जर आला नाही या ओव्हर पर्यंत तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल दोन्ही टीमला. कारण आता प्रत्येक वेळेस या सूचना देणं उचित नाहीये याची नोंद आपण घ्या. गौरव गुगळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. शॉर्ट बॉलचा वापर केलाय शॉर्ट अँड पुल करत असताना आणि हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे दाखल होणार आहे. 4 धावा मिळतील. चौकार. बॅटिंग टीमचा एक 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये चला आणि यानंतरचे जे मॅच चे 2 कॅप्टन आहेत त्यांना विनंती आपण प्लेइंग 11 देखील आमच्यापर्यंत द्यायची. यावेळेस बॉल बॅकफुटला जाऊन खेळलाय. लॉंगॉनच्या दिशेने बॉल जाणार आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचणार आहेत. एकच धाव पूर्ण होते आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होत असताना एकूण धावफलक 5 या आकड्यावरती जातं. 83 धाव्यांचं लक्ष ठेवलेलं आहे. 83 धावा बनवायच्यात विजयाच्या दिशेने जर जायचं असेल तर ब्ल्यू फिनिशर संघाला. गौरव गुगळे यांच्या बॅटमधून एक चौकार होता. पहिल्याच बॉलवर त्यांनी चौकार ठोकला. यावेळेचा चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावरती आहे. गौरव यांना आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडवर. 2 गौरव आहेत मैदानामध्ये जे फलंदाजी करतायत. तर दुसऱ्या बाजूला कृष्णा पटेल यांना तुम्ही बघू शकता. पाटीदार वॉरियर्स संघाच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळतायत. 83 धावा रोखल्या जातील का ते आपल्याला पाहायचं. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. पुल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये गेल्या 3 दिवसांपासून 3 रात्रींपासून आपण जर पाहिलं तर फिल्डिंग खूप चांगली झाली आहे. प्रत्येक खेळाडूने प्रत्येक संघातील खेळाडूने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि या मॅच मध्ये देखील तितकंच प्रभावी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं.
चांगला बॉल वेगात टाकला होता, निघून जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल येत असताना रिप्ले मध्ये देखील तुम्हाला हे दृश्य बघायला मिळतील. वेगात टाकलेला हा चेंडू कृष्णा पटेल यांच्या माध्यमातून, आणि तिथे बॅट आली नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या आहे 1-5. आफ्टर 1 over 5 रन, लॉस ऑफ 1 विकेट. कृष्णा पटेल पहिलं षटक हाताळलं, 5 धावा दिल्या. ओव्हर नंबर 2 कडे आपण जातोय आणि दुसरं षटक मैदानावरती जर पाहिलं तर प्रणव पटेल यांच्या हातामध्ये बॉल सोपवला गेलेला आहे. विजेता कप आपण पाहतो 2024 चौथं पर्व या क्रीडा स्पर्धेस आपल्याला अनुभवायला मिळतं. रोनक मुनोत विनंती आहे आपण लगेच यायचे. रोनक मुनोत आपल्याला विनंती आहे आपण लगेच या ठिकाणी यायचे. प्रणव पटेल गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक मैदानावरती टाकलं जाणार आहे. समोर गौरव गुगळे पाहायला मिळतात. यावेळेस चांगला ड्राईव्ह केला होता, मिड ऑफ मध्ये बॉल अडवला जाणार आहे. धाव तिथे मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक सुंदर आणि सुबक आयोजन या स्पर्धेचं सातत्यानं आपल्याला बघायला मिळतं. शानदार आयोजन असलेली ही विजेता कपची स्पर्धा. आज तिसरा दिवस आणि सामना क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे ब्लू फिनिशर्स त्यांच्या विपक्षामध्ये पाटीदार वॉरियर्स इन ऍक्शन. आउटसाइड द ऑफ, इट्स अ नॉन प्लेएबल डिलिव्हरी. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला बघायला मिळेल. अतिरिक्तच्या साह्याने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होताना पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 6 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. एक फलंदाज बाद असताना मोठं आव्हान आहे. 83चं लक्ष आहे. धाव्यांचा पाठलाग करत असताना थोडासा संघर्ष करावा लागतो. इनसाइड आउटचा आउटस्टँडिंग फटका बघायला मिळेल आणि तिथे क्षेत्ररक्षण देखील तितकंच लाजवाब आपण त्या ठिकाणी पाहतो. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गौरव गुगळे चांगली बॅटिंग करतात. माइंड सेट चांगला आहे. आत्मविश्वासाने फलंदाजी करतात, कारण आल्याबरोबर एक चौकार खेळला होता आणि ज्या वेळेस पहिलाच बॉल तुमच्या बॅटवर परफेक्ट मिडल होतो ना, त्यानंतर तुमचं मनोबल देखील वाढत असतं आणि तेच गौरव गुगळे यांच्यासोबत घडले या मॅच मध्ये. त्यामुळे चांगले फटके ते खेळतात. हा इनसाइड आउटचा एक चांगला फटका त्यांच्या बॅटमधून इनफिल्डच्या वरून खेळला गेला होता, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळालं, त्यामुळे फक्त 2च धावा मिळतील. धावसंख्या जाईल पुढे 8. याही वेळेस मिड ऑफला क्लिअर केलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहेत आणि तिथे जर पाहिलं तर रिले फिल्डिंग, रिले पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 2 धावा इथे देखील प्राप्त होणार आहे. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. डबल फिगर मध्ये, डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाते 10. गौरव गुगळे दुसऱ्या बाजूला गौरव आहेत. हे 2 फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे धाव्यांची लयलूट करण्याचा प्रयत्न 2 फलंदाज करतात. त्यामध्ये प्रामुख्यानं गौरव गुगळे यांचं कौतुक करावं लागेल. प्रणव पटेल यांना आपण बघू शकतो गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षणामध्ये केले जाणारे बदल तुम्ही पाहता. लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये. चला आपण टॉस कडे जातोय. या ठिकाणी दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत आहेत. 7S लाईव्ह कॅमेरामॅन विनंती आपण देखील या टॉस बॉक्स मध्ये. चला कॅमेरा सेट आहे. कॅप्टन बॉल सेफ आहे. 2च धावा येतात. 1.3 षटकांचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या आहे 10. एक फलंदाज आहे आतापर्यंत बाद. वाईट यॉर्करचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ. हा चेंडू देखील खराब आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर. 1 धाव मिळते अवांतर. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील होतोय बदल 11. शुभ अंक धावफलकावर लागला जातो. प्रणव पटेल यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर ओव्हर नंबर 2 पूर्ण करण्याचं कामकाज मैदानावरती सुरू आहे.
कमी गतीने टाकलेला हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने जाणार आहे. जमिनीला समांतर हा फटका. एक सिंगल तिथे कंप्लीट करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे 12 या आकड्यावर. करंट रन रेट काय आहे, रिक्वायर्ड रन रेट काय आहे, अगदी त्या सर्व गोष्टींचं त्या ठिकाणी बारकाईने अभ्यास करून या धावेंचा पाठलाग तुम्हाला करावा लागणार आहे. रणनीतीचा वापर करावा लागेल या मॅच मध्ये जर तुम्हाला विजय प्राप्त करायचा. मनगडाच्या साह्याने बॉलला खेळलं. बॅटलिफ्ट थोडीशी खाली करत असताना परंतु धाव तिथे मिळणार नाही, कारण शॉट मिड विकेट तैनात होता. त्याच्या हातामध्ये अलगद चेंडू जाऊन विसावलं. धाव तिथे मिळणार नाही, अर्थात डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. शेवटचे 49 चेंडू आणि जिंकण्यासाठी 71 धावेंची अजूनही आवश्यकता आहे ब्लू फिनिशर संघाला. ओहो, यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बिटवीन द गॅप. एक दर्जेदार फटका गौरव यांच्या बॅट मधून तुम्ही जर पाहिलं तर एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे दाखल होईल आणि आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार मिळेल. जाऊयात टॉस बॉक्स मध्ये. 2 ओव्हर नंतर 16 धावा धावफलकावर. हॅलो, टॉस इथे केला जाईल. मी विनंती करतोय श्रेयस पितळे सर आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉल कोण करेल हा प्रश्न आहे. सोहम कॉल होता, परंतु इथे SK आलाय आणि क्वालिटी वॉरियर संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय आपण सांगायचा आहे. आम्ही बॉलिंग करणार आहे. तर टॉस जिंकून का गोलंदाजी तुम्हाला करावीशी वाटते. बॉलिंग किंवा बॅटिंग करू काही फरक पडत नाही. जे आमचा स्ट्रॉंग पॉईंट आहे, आम्ही चेसिंगमध्ये पण चांगलो आहे आणि बॅटिंगमध्ये पण चांगलो आहे. समोरची टीम बघता आम्ही थोडंसं डिसिजन आमच्या हिशोबाने घेतलं. ओके, बॉलिंगचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. या ठिकाणी टॉस आपण पाहतोय जिंकलाय क्वालिटी वॉरियर संघानं. दोन्ही संघांना खूप शुभेच्छा असतील. मॅच ऑन गोईंग आहे. ऑल द बेस्ट फॉर बोथ द टीम्स आणि पाहुण्यांचे देखील मनापासून आभार. पुन्हा एकदा आपण स्थानापन्न व्हायचे ही विनंती आहे. आणि टॉस बॉक्स मधून न्यूज येते, क्वालिटी वॉरियर संघानं टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण ते करतील. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि नयन मेहर यांचा हा पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये झेल ड्रॉप झालेला आहे. गौरव गुगळे यांना जीवदान मित्रांनो मिळालं. या झेलचा उपद्रव काय असेल, या झेलाचे परिणाम काय असतील ते येणारी वेळ आपल्याला नक्कीच सांगून जाणार. रिप्ले मध्ये तुम्हाला हे दृश्य बघायला मिळतील. क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला झेल पकडावे लागतील आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये तुम्हाला झेल पकडावेच लागतील. पकडा झेल जिंका क्रिकेटचा हा अद्भुत खेळ. पकडो कॅचेस और जीतो मॅचेस. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट केलाय बिटवीन द गॅप. वेगात चेंडू कूच करतोय सीमारेषेच्या दिशेने. धावा इथे मिळणार आहेत 4. स्क्वेअर कट आणि हा चौकार. शॉर्ट बॉलचा वापर इथे करण्यात आला. प्लेट कट करत असताना तिथे आहेत क्षेत्ररक्षक. डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच थोडीशी अडचण वाढली असती फलंदाजी करणाऱ्या संघाची. एकच धाव इथे पूर्ण होते आणि 1च्या मदतीने धावा फलकामध्ये आपण जर पाहिलं तर छोटासा बदल होताना दिसतो. धाव फलकावर 22 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर गौरव गुगळे आणि गौरव चुत्तर हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक बाद 22 रन. प्लेइंग 11 द्यायची. यानंतरचे 2 संघ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. संपर्क नाही. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी बघू शकतो. 1 बाद 22 अशी धावसंख्या धावफलकावरती झाली. वेगळा प्रयत्न केला होता गौरव गुगळे यांनी. जो प्रयत्न करायचा इथे तशी आवश्यकता नव्हती खरं तर. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू इथे सुद्धा डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळणार आहे. नयन मेहर चांगली गोलंदाजी करतात. नयन मेहर यांनी टाकलेला पहिला चेंडू आणि त्या पहिल्या चेंडूवर गौरव गुगळे यांना त्याला माघारीच पाठवलं होतं, परंतु झेल तिथे सुटला. शॉर्ट बॉलचा वापर केला. बॅकफुट पंच पाहायला मिळणार आहे आणि
थोडंसं फंबल आहे, थोडंसं तिथे गडबड होताना पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी ढिलाई आहे आणि या चुका तुम्हाला पराभवाकडे देखील घेऊन जाऊ शकतात. 2 ओव्हर संपल्यात, 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर 23 धावा आपण धावफलकावर बघतोय. एक फलंदाज आतापर्यंत आहे बाद. 42 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. जिंकण्यासाठी 60 धावांची गरज आहे. 42 चेंडू आणि 60 धावा. निमेश रज गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. निमेश रज यांना आपण पाहतो, काल खूप चांगली फलंदाजी केली होती. 40 पेक्षा जास्त धावा बनवणारे ते एकमेव खेळाडू या स्पर्धेमध्ये राहिले होते. निमेश रज गोलंदाजी करण्यासाठी येतात. 83 धाव्यांचं लक्ष्य ब्ल्यू फिनिशर संघासमोर ठेवण्यात आलं. पहिल्या 3 षटकांचा विचार जर केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये 23 धावा आतापर्यंत बनवल्यात. एक फलंदाज गमावला जरूर, परंतु गौरव कोगळे आणि गौरव शुत्तर चांगले खेळतात. गौरव कोगळे 12 वर नाबाद आहेत तर गौरव शुत्तर 9 या आकड्यावर नाबाद आहेत. पाहुयात पुढचा बॉल. निमेश रज यांचा हा बॉल स्टंप टू स्टंप अटॅक करण्याचा प्रयत्न. मानसिकता पहिल्याच बॉल पासून स्पष्ट आहे. एक धाव कंप्लीट करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावा झाल्यात 24-24. प्रेशर आहे, दबाव आहे. फलंदाजी करणारे आणि गोलंदाजी करणारे दोन्ही संघांवर दबाव आहे, कारण मॅच जिंकायची. कट केला याही वेळेस. चांगला बॉल होता, तितका चांगला फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षण त्यापेक्षाही अगदी दर्जेदार आहे. 2 अंक मिळवण्यासाठी दररोज इथे लढाई सुरू आहे. बॅट आणि बॉल मध्ये युद्ध सुरू आहे. 2 पॉइंट्स मिळवण्यासाठी इथे संघर्ष सुरू झालाय वाडिया पार्कच्या मैदानावर. ओहो, बॅटचा बाहेरचा कट तिथे घेतला, बाहेरची कडा घेतली. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख. निमेश रज यांचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडूमध्ये 1च धाव ते खर्च करताना पाहायला मिळालेत आतापर्यंत. चांगली गोलंदाजी. गुडलेन स्पॉटवर आणि गुडलेन स्पॉटच्या परिसराचा खूप चांगला वापर करतायत गोलंदाजीमध्ये. कंट्रोल चांगला आहे खांद्यावर, हे सुद्धा फार गरजेचं असतं. चेंडूची पकड फार गरजेची असते. त्याचबरोबर जर पाहिलं तर अचूकता पाहिजे. लाईन अँड लेंथ. फलंदाज कोणत्या क्षेत्रामध्ये स्ट्रॉंग आहेत ते सुद्धा तुमच्या लक्षात येणं फार गरजेचं असतं. चांगला बॉल ड्राईव्ह केला इथे सुद्धा. फंबल आहे जरूर आणि 1च धाव या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. एक जॅकेट आमच्यापर्यंत आलेलं आहे, कुणाचं तरी राहिलंय. ज्यांचं कुणाचं असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्याशी संपर्क करा आणि ते घेऊन जा. बाहेर 2 व्हीलरवर होतं. प्रताप लाईट, आपल्याला विनंती, आपण इकडे कॉमेंट्री बॉक्सकडे थोडंसं लवकर अर्जंट संपर्क करायचा. प्रताप लाईट कोणी सदस्य असेल तर विनंती असेल आपण हरजी बोरा यांच्याशी संपर्क करायचा कॉमेंट्री बॉक्सकडे. स्कोर कार्ड 25 दाखवत. 25 रन, लॉस ऑफ 1 विकेट. शॉर्ट बॉलचा वापर केला. बॅकफुटला जात असताना खूप चांगला फटका. हे 2 फलंदाज फलंदाजी करतात, अगदी लेदर बॉलचं फील येते. इतकी सुंदर फलंदाजी, म्हणजे चेंडूची जी गुणवत्ता आहे, बॉलच्या मेरिटवर बॅटिंग होताना पाहायला मिळते. चांगली बॅटिंग. ओव्हरचा खेळ समाप्त होतो. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर 1 बाद 26 अशी धावसंख्या पाहायला मिळते. 26, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे चेंडू 36 बाकी आहेत आणि 57 धावा अजूनही जिंकण्यासाठी पाहिजेत. 36 बॉल 57. चैतन्य खोलगडे सर, सोहेल पठाण यांचं कौतुक. दोनही पंच या स्पर्धेच्या निमित्तानं कार्यरत. आमचे स्कोरर विशाल आज आमच्या सोबत जोडले गेलेत. दररोज नवीन स्कोरर आमच्याशी जोडले जातात. आज विशालजी आलेत. 7S लाईव्हची संपूर्ण टीम कार्यरत आहे. ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून अतिशय हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. गौरवजी नेक असतील, संग्राम रुपनवर असेल, दीपकजी कचरे असतील, दत्तात्रय पगारे असेल, आमचे फैजल भाई असेल, खास बुलढाण्यावरून या स्पर्धेमध्ये उपस्थित. त्याचबरोबर आमचे साहिल भाई असतील, सैजाद शेख, आज सौरभ परहार आमच्याशी जॉईन झालेत. या सर्वच आमच्या 7S लाईव्हच्या टीमचं या ठिकाणी कौतुक असणार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. 36 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक आहे.
मॅच दोन्ही बाजूने झुकली आहे आणि फिल्डिंग करणारी टीम जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या विजयामध्ये हे दोन फलंदाज अडथळा ठरत आहेत. गौरव चुत्तर आणि दुसऱ्या बाजूला गौरव गोगळे जे चांगली बॅटिंग करतात. ब्ल्यू फिनिशरला विजयापर्यंत न्यायचं आहे त्यांना. संघर्ष जारी आहे. हो इथे खूप चांगला बॉलर बॅक ड्राईव्ह इथे केलेला आहे. धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना आपण बघू शकतो धावसंख्या 26 या आकड्यावर स्थिरावलेली आहे. एक फलंदाज बाद. 5वं षटक तुम्ही मैदानावरती बघू शकता जे मार्गस्थ आहे. निलेश पटेल तयार होतील. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. पुल करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण अनेक सिग्नेचर शॉट्स पाहिलेत. अनेक लेजंड क्रिकेटरचे त्यामध्ये शॉर्ट अँड पुल रोहित शर्मा खूप चांगला खेळतात. असे अनेक सिग्नेचर शॉट्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील बघायला मिळतात. त्यावेळेस तोच प्रयत्न राहिलाय परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतात. एकच धाव मिळते. आपण जर सिग्नेचर शॉटचा विचार जर केला तर दिल स्कूप जर आपण पाहिलं तर तिलकरत्ने दिलशान यांच्या बॅटमधून अतिशय सुंदर पाहायला मिळायचं. लेट कट महिला जयवर्धने यांच्या बॅटमधून अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळायचं. शॉर्ट बॉलचा वापर. शॉर्ट अँड पुलचा एक बहारदार फटका येतोय आणि हा पुल पॉवरफुल आहे. ब्युटिफुल आहे. सक्सेसफुल वंडरफुल सिक्सर. 33 रन्स या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 33 वर जाते. एक फलंदाज बाद आहे. आपण या अगोदर देखील चर्चा केली की अनेक क्रिकेट लेजंड्सचे सिग्नेचर शॉट्स त्यामध्ये रोहित शर्माचा सिग्नेचर शॉट अँड पुल आणि इथे तो खेळलाय गौरव चुत्तर यांनी. खूप चांगला फटका. धावसंख्या 33 आकड्यावर जाताना पाहायला मिळणार. एक फलंदाज बाद असताना गोलंदाज तयार होतील. निलेश पटेल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. शॉर्ट बॉलचा वापर. स्विच हिट करण्याचा इथे प्रयत्न केला होता. संपर्क नाही. राहुल द्रविड यांचा स्क्वेअर कट. विराट कोहली यांचा कव्हर ड्राईव्ह. सौरभ गांगुली यांचा ऑफ ड्राईव्ह. सचिन तेंडुलकर यांचा स्ट्रेट ड्राईव्ह. असे अनेक सिग्नेचर शॉट्स आपण पाहतो. बॅकफुटला जात असताना बॉलला खेळले. कव्हरच्या दिशेने बॉल जातो. एक सिंगल प्राप्त होईल. MS धोनीचा अनऑर्थोडॉक्स हेलिकॉप्टर शॉट. रोहित शर्माचा पुल. VVS लक्ष्मणचा फ्लिक शॉट. ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती जातोय. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर 1 बाद 34 धावा झाल्यात आणि शेवटचे 30 चेंडू जिंकण्यासाठी 49 धावींची अजूनही गरज आहे. 30 बॉल 49 रन अजून पाहिजेत ब्ल्यू फिनिशर संघाला. पाच ओव्हर संपलेले आहेत. 5 ओव्हर नंतर 34 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. अजूनही 5 ओव्हर बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता आहे मैदानामध्ये.
पाटीदार वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये ब्ल्यू फिनिशर्स असा सामना आपल्याला मित्रांनो बघायला मिळतो, जो आजच्या दिवसातला चौथा सामना आहे. आणि मॅचची रंगतता आता वाढली आहे, कारण गौरव गुगळे आणि गौरव शुत्तर चांगली बॅटिंग करतायत, चांगली भागीदारी त्यांची झाली आहे. ते देखील जिंकण्याच्या इराद्याने उतरलेत मैदानात. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करण्यासाठी निमेश रच गोलंदाजी करण्यासाठी येतात. वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीनं ते 6वं षटक टाकतील. त्यांच्यावर देखील महत्वाची ही जबाबदारी, कारण इथून पुढचं प्रत्येक षटक हे महत्वाचं ठरणार आहे, इथून पुढचा प्रत्येक बॉल महत्वाचा ठरणार आहे, इथून पुढचा प्रत्येक रन महत्वाचा आहे, इथून पुढचा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, कारण मॅच तेवढी महत्वाची. आता यानंतर जेवढ्या मॅचेस या मैदानावरती होतील सर्वच मॅचेस महत्वपूर्ण आहेत. हो, फुलर लेंथवरचा हा पहिलाच बॉल पाहायला मिळणार. एक सिंगल कंप्लीट करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. लेग बाईसचं सिग्नल आलाय मुख्य पंच चैतन्य सरांच्या माध्यमातून. फलकावर 35-35. टॉस ब्ल्यू फिनिशर्सने जिंकला होता, गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाटीदार वॉरियर संघाला फलंदाजी करण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. 82 धावा त्यांनी बनवल्या होत्या आणि 83 धाव्यांचं आव्हान ठेवलं होतं. इथे गौरव गुगळे यांच्या बॅट मधून बिटवीन द गॅप एक सुंदर फटका पाहायला मिळतो. बॉल सीमारेषेच्या पार जाईल आणि आनंद ट्रेडिंग कंपनीचा एक शानदार चौकार येईल. 4 रन्स. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 39 या आकड्यावरती जाताना बघायला मिळते. 28 चेंडू 44 धाव्यांची अजून आवश्यकता आहे. निमेश रच तयार होतील गोलंदाजीसाठी. हो, इथे स्वीप करण्याचा प्रयत्न राहिलाय. फायनलीच्या दिशेने बॉल जाणार आहे. क्षेत्ररक्षक तिथे जर आपण पाहिलं तर चेंडूवरती पोहोचले जाणार आहेत. एकच धाव मिळते आणि 1च्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. 40 धावा आपण धावफलकावरती बघू शकता. 40 रन्स, 40 धावा. स्पिच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. संपर्क इथे नाहीये. डॉट बॉल येत असताना धावफलक आपण जर पाहिलं तर पूर्णपणे स्थिरावलेल्या धावफलकावरती धावसंख्या आहे 40. समीकरण बदललं जाते परत एकदा. चांगला बॉल इथे. चांगली लाईन निमेश रच यांच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. फलंदाजापासून थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न. ड्रायव्हिंग लेंथवर सातत्यानं गोलंदाजी होते की तुम्ही मला कव्हर ड्राईव्ह मारू शकता, हे सांगतायत निमेश रच या चेंडूवर. याही वेळेस पुढे टाकलाय बॉल. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जाणार आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचणार आहेत. एकच धाव कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न तिथे होणार नाही आणि ओव्हरचा खेळ इथे होतोय समाप्त. एक चौकार जरूर आला या ओव्हरमध्ये, परंतु निमेश रच यांनी चांगलं कमबॅक केलं. त्यांनी 2 ओव्हर टाकल्यात आणि तिथे फक्त 9 धावा दिल्या. विकेट जरी मिळाली नसली परंतु त्या 12 बॉलमध्ये त्यांनी 6 बॉल डॉट टाकलेत. विहंगम दृश्य ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने आपल्या स्क्रीनवर 7S लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जातं. ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 6 ओव्हर नंतर 41 धावा आतापर्यंत बनवलं. 24 बॉल 42 रन, 24 चेंडू आणि 42 धाव्यांची अजूनही आवश्यकता. जवळपास 10.5च्या सरासरीनं तुम्हाला धावा बनवायच्यात. एखादी गाडी आपण ज्यावेळेस लोनवर घेतो त्यावेळेस आपल्याला एक EMI असतो. तो EMI आपल्याला प्रत्येक महिन्याला भरावा लागतो आणि तो जर आपण EMI वेळेवर भरला नाही तर आपल्याला त्या ठिकाणी पेनल्टी लागते. आपलं सिव्हिल खराब होतं. इथे सुद्धा अगदी त्याच पद्धतीने खेळ करायचा. 10.5 रन बनवायचे म्हणजे बनवायचे प्रत्येक ओव्हरमध्ये. जर 10.5 रन बनवले नाही तर या मॅच मधलं सिव्हिल खराब होईल बॅटिंग करणाऱ्या टीमचं. अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला खेळ करावा लागेल. सुयश दोशी यांना आमंत्रित करण्यात आले गोलंदाजी करण्यासाठी. एक चांगली लढत आहे. एक सुंदर मॅच, प्रेक्षणीय सामना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतो. 24 बॉल 42, परंतु 2 गौरव मात्र हटायला तयार नाहीत की आम्ही मॅच जिंकवणारच ब्ल्यू फिनिशर संघाला, ते सांगतायत. पॉझिटिव्ह इंटेंट मैदानावरती उतरलेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. तिथे यष्टीरक्षकाच्या माध्यमातून थोडीशी चूक होते आणि चेंडू लॉंग स्टॉपला चाललाय. वेगात जाईल आणि धावा इथे जर आपण पाहिलं तर 4 मिळतील. भाग्यशाली चौकार आहे. 22च्या मदतीने हा चौकार आलाय. फलंदाज चुकतात, यष्टीरक्षक चुकतो आणि त्यानंतर आलेल्या धावा या 22च्या असतात.
इथे 4 धावा मिळाल्यात. या चुका टाळाव्या लागतील. या चुका जर करत राहिले आणि रिप्ले मध्ये तुम्ही जर बघितलं तर यष्टीरक्षकाची तिथे मला तरी वाटतं काही चूक नसावी, कारण चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला होता. चेंडू स्टंपवर लागला होता परंतु बेल्स पडल्या नाहीत आणि त्यानंतर हा बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. आपल्या स्क्रीनवर देखील दृश्य आपण पाहिली असतील. रन कैसे भी आहे लेकिन आना बहुत जरूरी आहे ब्लू फिनिशर साठी. 22च्या मदतीने चौकार आलाय. नशिबाची साथ आहे आज बॅटिंग करणाऱ्या टीम सोबत. सुयश दोषी तयार होतील. यावेळेस लॉफ्ट केलाय. वा सुंदर फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षण तितकंच लाजवाब फिल्डिंग. व्हॉट अन एफर्ट. वा खूप सुंदर, अप्रतिम, अद्भुत, अविश्वसनीय, लाजवाब. कौतुक करावं लागेल. रिप्ले मध्ये पाहू शकतो आपण. वन बाउन्स चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, उंच उडी घेतली आणि चेंडूला आतमध्ये ढकललं. स्वतःला सावरत हा बॉल अडवला. खूप चांगल्या पद्धतीने एफर्ट तिथे लावले. जबरदस्त. कभी कभी गिरना पड़ता है अपने टीम को उठाने के लिए आणि तेच सांगतायत. धावफलक वाढले. धावफलकावरती आपण जर बघितलं तर धावसंख्या वाढली जाते. एकूण धावफलक 47 आकड्यावर जाणार आहे. एक फलंदाज बाद 47 धावा. लॉफ्ट केलाय. याही वेळेचा बॉल बिटवीन द गॅप खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले जातील तोपर्यंत फक्त एकच सिंगल आहे. एकच धाव इथे मिळते आहे. मॅच अगदी कट टू कट आहे. दोन्ही बाजूने मॅच आहे. प्रेक्षणीय लढत. प्रेक्षकांनी आपला अमूल्य वेळ इथे जो दिलाय तो फार महत्वाचा आहे आणि अगदी त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील अशी मॅच. यानंतरच्या मॅचचे जे कॅप्टन्स आहेत त्यांना विनंती, प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचवा. क्वालिटी वॉरियर्स आणि वर्धमान प्लाय वॉरियर्स. ओ हो लॉफ्ट केला इथे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. गोलंदाजाला आसमान दाखवलंय गौरव गुगळे यांनी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय. इट्स अ मॅक्सिमम. षटकार. बॉलच्या लाईन मध्ये आले. हँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं होतं. पॉवर जनरेट केली. बॅटच्या अगदी मधोमध बॉलला घेतलं आणि हवाई सफर घडवली चेंडूला. चेंडूला पंख लागले आणि चेंडू उडत उडत गेला सीमारेषेच्या पलीकडे. गौरव गुगळे चांगली फलंदाजी करतात. 54 धावा संघाचा धावफलक. जिंकण्यासाठी 20 चेंडू आणि अजूनही 29 धावेंची गरज आहे. 20 चेंडू आणि 29 ची आवश्यकता. ओहो परत एकदा बिग हिट. व्हॉट अ शॉट. इट्स अ मॅक्सिमम. गौरव गुगळे इज द मॅन. जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतात. दुसरा षटकार त्यांच्या बॅट मधून इथे येतोय. दोन लागोपाठचे षटकार आलेत आणि चित्र बदललं मॅच. 19 बॉल मध्ये आता 23 पाहिजेत. एक बाद 60 अशी धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. पाहूयात गोलंदाज सुयश दोषी कमबॅक करतील का. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा केला होता प्रयत्न, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल अडवले जाते. ओव्हरचा खेळ होईल समाप्त. 7 ओव्हर संपल्यात आणि 7 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 60. एक फलंदाज बाद असताना शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 23. 18 चेंडू आणि 23 धावेंची अजूनही आवश्यकता. विजेता कप 2024 आपण सर्वजण अनुभवतो. मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा. ज्या स्पर्धेची वाट अगदी 365 दिवस पाहिली जाते. येणारे 11 दिवस म्हणजे आता 9 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला भरपूर आनंद देणार आहे. मेजवानी आहे, तिचा आस्वाद आपण सर्वजण घेणार आहोत. कारण क्रिकेट हा सर्वांचा आवडता आणि सर्वांचा लाडका खेळ आहे. असा एकही दिवस नाही की क्रिकेटच्या बाबतीत चर्चा होत नाही. टीव्हीवर तरी बघू, मोबाईलवर तरी बघू, ऑफिसमध्ये बसलो तर त्या क्रिकेटवर चर्चा करू, कामावर क्रिकेटच्या बाबतीत चर्चा करू, चहा प्यायला बसलो तरी क्रिकेटचा एखादा विषय तर निघतोच. असा कोणताच दिवस नाही की क्रिकेटची चर्चा होत नाही. 18 चेंडूंचा खेळ आता मैदानावरती बाकी राहिला. निलेश पटेल गोलंदाजी करण्यासाठी येतात
18 बॉल 23 असं विजयाचं समीकरण बनलंय. निलेश पटेल गोलंदाजी करण्यासाठी प्रेशरमध्ये सगळे आहेत, दबावामध्ये प्रत्येक जण आहे, कारण मॅचचं महत्व भरपूर आहे. या स्पर्धेमध्ये मिळालेले 2 अंक जे आहेत ना ते भरपूर आनंद देणारे असतात, कारण ही फक्त स्पर्धा नाहीये, ही भावना आहे. इथे जिंकल्यानंतरचा जो आनंद आहे आणि पराभूत झाल्यानंतर जे दुःख आहे ते कुठेही नाही. खरं तर ते किती लाखोने पैसे जरी दिले तर इथे जिंकल्यानंतरचा आनंद जो आहे ना तो कुठेही मिळत नाही. त्यामुळे ही स्पर्धा फक्त खेळ नाही, खेळ म्हणून नाही तर ही एक भावना आहे. शेवटच्या 18 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. 60 तर झाल्यात. एक फलंदाज आहे बाद निलेश पटेल गोलंदाजीसाठी. समोर जर पाहिलं तर गौरव शुत्तर आपल्याला बघायला मिळतात. या 2 फलंदाजांनी संसार मांडला असं म्हणू आपण मैदानावर. शॉर्ट बॉलचा वापर पुल करण्याचा प्रयत्न, फटका मिस टाइम आणि निमेश रच झेल ड्रॉप. या चुका मोठ्या पराभवाकडे घेऊन जाईल. 2 धावा येतील इथे. डायरेक्ट हिट तर झाली आहे परंतु फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित आहे. एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या पराभवाकडे घेऊन जाऊ शकते. एक छोटस छिद्र हे विशाल जहाज बुडू शकतं. त्यामुळे एक छोटीशी चूक तुम्हाला या मॅच मध्ये हरवू शकते. 2 धावा आल्या. धावसंख्या पुढे जाईल 62 आणि दोन्ही फलंदाजांना एक जीवदान मिळाले. आता गौरव कुकळेला एक जीवदान आहे, गौरव शुत्तरला एक जीवदान आहे. यावेळेस बॅटचा एज आणि इथे जीवदान मिळणार नाही, कारण यष्टीरक्षकाने पकडला एक सुंदर झेल. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. दुसरा फलंदाज इथे बाद होईल. गौरव शुत्तर आउट. बॅक टू द डगआउट. गौरव शहा येत आहेत. या अगोदर आपण चर्चा केली की 2 फलंदाजांनी संसार मांडला होता, परंतु हा संसार मोडलाय देखील निलेश पटेल यांनी. विकेट मिळवून देतात. जागेवरूनच खेळण्याचा केलेला प्रयत्न, बॅटचा बाहेरची कडा, यष्टीरक्षकाने घेतला एक लाजवाब झेल. विकेटचं होते पतन. आणि एक जी पार्टनरशिप आहे ती पार्टनरशिप जी बिल्डअप झाली होती ती तोडण्याचा प्रयत्न इथे यशस्वी झालाय. इथून पुढे गोलंदाजी करणारा संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल का? 16 बॉल 21 कट टू कट मॅच. कुठे जाऊ नका. विजेता कप पाहत रहा. एंट्री गेटच्या समोर उभे असलेल्या आमच्या सर्व मित्रांना विनंती असेल आपण तिथे थांबू नका. आयोजक कमिटीच्या वतीनं सूचना आहे आम्हाला. डाव्या बाजूला आपण बैठक व्यवस्था केलेली आहे, तर एंट्री गेटच्या समोर कुणीच थांबू नका ही विनंती आहे. बैठक व्यवस्था आहे, आपण तिथून मॅचचा आनंद घ्या. आपण आलात, आपलं स्वागत. एक सिंगल इथे प्राप्त होईल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. नवीन फलंदाज गौरव शहा आलेत. 3 गौरव आहेत या संघामध्ये जे आतापर्यंत खेळलेत. गौरव शुत्तर, गौरव गुगळे आणि आता गौरव शहा आलेत. गौरवशाली कामगिरी करावी लागेल जी गौरव गुगळेने केली. निलेश पटेल तयार होतात. फुलर लेंथ वरचा बॉल. मनगडाचा खूप चांगला वापर केलाय. मनगडाच्या साह्याने बॉलला वळवलं. 1च धाव कंप्लीट होईल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल आणि धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल आपल्याला दिसेल. धावसंख्या 64 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गौरव शहा. अगदी अँड्रू सायमंड्स यांची आठवण येते ज्यावेळेस गौरव शहा मैदानावरती येतात. डावे एसटीच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉलचा कॉल इथे येणार आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर आहे, त्यामुळे एक धाव जी आहे ती अवांतर मिळेल आणि अवांतरच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. धावा 65 आहे. 14 बॉल 18 रन. 14 चेंडू आणि 18ची गरज आहे. पाहूयात. फुल टॉस होता परंतु मोठा फटका खेळायचा नाहीये. मला इथे संघाला विजयापर्यंत घेऊन जायचं हेच दाखवत आहेत या फटक्यातून गौरव शहा. मला गौरव गुगळेला साथ द्यायची. जो संघाला विजयापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतो तो योद्ध्यासारखा खेळतो. संकट समय जो लढतो तो खरा योद्धा असतो. बॅकफुटला जाऊन बॉलला उडवलंय हवेत. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच. निमेश रच तिथे पाहायला मिळत आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेतला हा एक सर्वोत्तम झेल असेल. 1 हँडेड कॅच. रिप्ले मध्ये आपण ही दृश्य नक्कीच बघू आपल्या स्क्रीनवर 7S लाईव्हच्या माध्यमातून. परंतु मोठी विकेट मिळाली आहे. गौरव गुगळे बाद होत आहेत आता.
त्यामुळे मॅच मध्ये आता अजून थोडीशी रंगतता वाढली. बॅकफुटला गेले होते हा फटका खेळण्यासाठी, इनफिल्ड क्लिअर करायची होती, परंतु निमेश रच यांनी पकडलेला सुंदर जल आणि काय सेलिब्रेशन आहे, शिखर धवनच्या स्टाईल मध्ये केलेलं सेलिब्रेशन. विकेट तिथे मिळतं आणि समीकरण देखील बदललं जातं. 12 चेंडूंचा खेळ आता शिल्लक राहिला आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 17 धावा अजूनही जिंकण्यासाठी. 8 ओव्हर संपल्यात. 8 ओव्हर नंतर 66 धावा ब्ल्यू फिनिशर्स, त्यांच्या विपक्षामध्ये पाटीदार वॉरियर्स. यानंतर वर्धमान प्लाय वॉरियर्स आणि क्वालिटी वॉरियर्स या दोन संघांमध्ये यानंतरची आजच्या दिवसातल्या आजच्या रात्रीतली शेवटची मॅच. तर वर्धमान प्लाय वॉरियर्स संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपली प्लेइंग 11 आमच्याकडे द्या. वर्धमान प्लाय वॉरियर्स कॅप्टन, ही मॅच संपत आली आहे परंतु आपली प्लेइंग 11 अजून नाही आली. वारंवार या सूचना देणं उचित नाहीये. हायफाय बॉक्स 2 मधून अनेक प्रेक्षक जोडलेत, सर्वांचं स्वागत, कारण मॅचची रंगतता भरपूर आहे. 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 18ची गरज. कोणी ब्ल्यू फिनिशरला सपोर्ट करतात तर कोणी पाटीदार वॉरियर्सला सपोर्ट करतात. आमचे प्रताप सर, प्रताप लाईट डेकोरेटर्स, त्यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सकडे यावं. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. दृश्य आपण बघू शकतो आपल्या नजीकच्या राज पॅलेसची आपल्या स्क्रीनवर, अर्थात 7S लाईव्हच्या माध्यमातून. चला निमेश भाऊ, चला लवकर, चला फटाफट. पाणी आलं, लाईट आली. एक 4-5 बरोबर आहे. कमी वायो. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. शॉर्ट बॉलचा वापर म्हणजेच कुडलिन स्पॉटचा वापर केला होता. बॅटची इनसाइड एज, बॅटचा चायनीज कट घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला होता, परंतु धाव तिथे मिळत नाहीये. कृष्णा पटेल आलेत गोलंदाजीसाठी, ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये 5 धावा देत एक विकेट मिळवली होती, ते कृष्णा पटेल. मोठा फटका इथे खेळायचा आहे, संपर्क नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, मॅच मध्ये रंगतता आहे. समीकरण बदललं जात आहे. शेवटचे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 17 धावांची गरज आहे. हा क्रिकेटचा खेळ, क्षणार्धामध्ये होतच्या नव्हतं होतं क्रिकेटमध्ये. गौरव उगळे आणि गौरव चुत्तर बाद झाल्यानंतर बॅटिंग टीम परत एकदा अडखळते. 10 चेंडू आणि 17ची गरज कृष्णा पटेल गोलंदाजीसाठी. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, क्रॉस बॅटेड फटका, आडव्या बॅटनं चेंडूला खेळले आणि वेगात चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार मिळेल बॅटिंग टीमला. 4 पुढे जाते. 70 धावा धावफलकावर. शेवटचे 9 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 9 गेंदे 13 रन. यावेळेचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्लेड अँड मिस. इथे जर आपण पाहिलं तर एक धाव पूर्ण होते, ती लेग बाईजच्या मदतीने होते.
धावसंख्या 71 या आकड्यावर जाईल आणि समीकरण बदललं जाईल. प्रत्येकावर दबाव आहे, फलंदाजावर दबाव आहे, गोलंदाजावर दबाव आहे, प्रत्येक क्षेत्ररक्षकावर दबाव आहे, प्रत्येक चाहत्यावर दबाव आहे. 8 चेंडू आणि 12 धावेंची गरज. काय होईल या मॅच मध्ये? 2 पॉइंट्स, 2 अंक कुणाला मिळतील ते महत्वाचं आहे. 71 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स, 8 चेंडू आणि 12 धावेंची आवश्यकता. गौरव बोरा आलेत, चौथा गौरव मैदानामध्ये दाखल आहे. पाहूयात कृष्णा पटेल गौरव बोरासाठी. चांगला बॉल, आडव्या बॅटनं ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल कंप्लीट होईल, लेग बाईसच्या सहाय्याने ती येते. धावसंख्या पुढे जाणाऱ्या धावफलकावरती धावसंख्या 72 या आकड्यावर जाईल आणि स्कोर कार्ड मध्ये आपण जर पाहिलं तर धावफलकामध्ये बदल तर झाला, परंतु समीकरणामध्ये देखील बदल झालाय. 7 बॉल शिल्लक आहेत आणि 11 धावेंची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. शांत वातावरण आहे आणि त्या शांत वातावरणामध्ये एक मोठी मॅच सुरू आहे वाडिया पार्कच्या ऐतिहासिक मैदानावर. शॉर्ट बॉलचा वापर इथे करण्यात आला. मिड विकेटच्या दिशेने बॉल अगदी या मैदानाशी खेळत बागडत गेलाय, गुदगुल्या करत. मिड विकेटला एकच धाव मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. ओव्हरचा खेळ संपेल. 9 ओव्हर झाल्यात आणि 9 ओव्हर नंतर 73 धावा धावफलकावरती बनल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 6 आणि धावा बनवायच्या 10. 6 गेंदे 10 रन असं समीकरण. 6 गेंदेवर 10 रन, 6 चेंडू आणि 10 धावेंची गरज. ऑनलाईन देखील अनेक प्रेक्षक आमच्याशी जोडलेत. 7S लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक ही मॅच बघतायत. सर्वांचं स्वागत. हायफाय बॉक्स 1 आणि हायफाय बॉक्स 2 देखील फुल भरले, हाऊसफुल आहे. तिथून देखील मॅचचा आनंद घेतला जातो. 6 चेंडू आणि 10 धावेंची गरज. आज वातावरण जरी थंड असलं तरी मैदान गरम आहे. मैदानामध्ये एक चांगली मॅच सुरू आहे. 6 बॉल 10. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण इथे पाहतोय. गोलंदाज येथील गोलंदाजी करण्यासाठी नयन मेहर यांना आमंत्रित करण्यात आलं. नयन मेहर यांना आपण बघू शकतो गोलंदाजी करत असताना. काय होईल या मॅच मध्ये? शॉर्ट बॉलचा वापर केला. एक्स्ट्रा कव्हरला बिटवीन द गॅप बॉल खेळलेला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत आणि बॉल वेगात निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. इट्स 4, चौकार. गौरव शहा यांच्या बॅट मधून हा दुसरा चौकार निघतो आणि हा अगदी वेळेवर आलेला चौकार. 6 चेंडू मध्ये 10ची गरज असताना पहिल्या 1-2 चेंडू मध्ये मोठा फटका येणं फार गरजेचं होतं आणि तो पहिल्या चेंडूवर आलाय. त्यामुळे फलंदाजी करणारा संघ थोडासा आता वरचढ आहे. 5 बॉल आणि 6 रन. 5 चेंडू मध्ये 6ची गरज. नयन मेहर तयार आहेत. बॅकफुटला जाता चेंडू खेळला. बिटवीन द गॅप हा फटका देखील आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. चांगला रिटर्न पाहायला मिळतो. एकच धाव. आदर्श क्षेत्ररक्षण. या परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना देखील बऱ्याचशा जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, कारण एक चूक इथे संघाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. शेवटचे 4 चेंडू आणि पाहिजे धावा 5. 4 गेंद्यावर 5 रन. गौरव बोरा आता स्ट्रायकिंग एंडवर. यावेळी चांगला बॉल, तितका चांगला फटका आहे. 2 बाउन्स. चेंडूचं कलेक्शन होईल. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दरम्यानच्या कालावधीत 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगले धावलेत. चौकार षटकार जरी आला नाही तरी सिंगल डबल वर आमचा विश्वास आहे. ब्लू फिनिशर्स टीम. जास्त धावलं की दम लागतो आणि जास्त धावायला सुद्धा दम लागतो हे दाखवलंय. समीकरण बदललं जातं. 3 चेंडू आणि 3 धावेंची अजूनही गरज आहे. 3 बॉल 3 रन. वर्धमान प्लाय वॉरियर्स आपली प्लेइंग 11 अजूनही आलेली नाहीये. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळला आहे. तिथे आहे क्षेत्ररक्षक. चेंडूवरती पोहोचत आहेत. एकच सिंगल येणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आतापर्यंत कुणीही केला नाही. फक्त आम्हाला बॅटच्या मिडल चेंडूला करायचं आणि धाव पूर्ण करायची. हाच प्रयत्न आतापर्यंत यशस्वी झाला. कारण मोठा फटका जर खेळण्याचा प्रयत्न केला असता तर चेंडू डॉट आला असता किंवा मग
फटका मिस टाइम झाला असता तर विकेट आली असती, परंतु इथे चांगला प्रयत्न आणि चांगली रणनीती दोन फलंदाजांची. फुलर लेंथ ओव्हर द बॉलर, हे एक चांगला फटका आहे. लॉंग ऑन वरून शतरक्षक आले, एकदा वाले दुसरीचा प्रयत्न केलाय. फेकी चांगली आहे, परंतु पाहायचं फलंदाज पोहोचलेत का, कारण या एक क्रुशियल मुवमेंटला पंच देखील रिस्क घेणार नाही, ते टीव्ही अंपायरची मदत घेतील. पाहूयात काय होईल इथे. टीव्ही अंपायर आपल्यापर्यंत निर्णय देतीलच. डिसिजन पेंडिंग आहे आणि हा निर्णय सर्वाधिक महत्वाचा निर्णय मॅच मध्ये असेल. आपल्यापर्यंत तो निर्णय पोहोचवला जाईल. फक्त विनंती राहील की फिल्डिंग लावून घ्या, एकत्र येऊ नका. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होईल आणि सुपर ओव्हर या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर कुणाला बघायला आवडणार नाही, सगळ्यांना बघायला आवडेल आणि ती होईल का प्रश्नचिन्ह आहे. परंतु हा निर्णय सर्वाधिक महत्वाचा निर्णय. सुपर ओव्हर होईल का, डिसिजन पेंडिंग आहे. आमेश उभा रहो, किशोर भाई आमेश उभा रहो. बॉल डालने के बाद विजेता कप 2024 आपण पाहतोय. सीझन 4 मध्ये आपण आहोत, पर्व 4 मध्ये. डिसिजन आलाय आपल्यापर्यंत, स्क्रीनवर पाहू शकतो आपण. OUT आउट, बॅटर आउट आणि न्यू बॅटर मैदानावरती दाखल सुद्धा झालेले आहेत. रिप्ले मध्ये स्क्रीनवर आपण पाहू शकतो. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर अटॅकिंग फील्ड सेट करण्यात आली. आपल्या बॉल हलक्या त्यानं स्टिअर केला. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तरी चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतात. बिटवीन द गॅप खेळला गेलेला हा फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि हा यस 2 धावा मिळतील, कारण एकच रन पाहिजे होते. ओके, आणि एकच धाव मिळेल. पण बाउंड्री जाण्याच्या अगोदर फलंदाजांनी 1 रन पूर्ण केली, तिथेच ते मॅच जिंकलेत. पंचांच्या माध्यमातून मला तरी वाटतं ही सूचना आमच्यापर्यंत आली असावी. खूप चांगली बॅटिंग गौरव यांच्या माध्यमातून, म्हणजे सर्वच गौरव शुत्तर, गौरव कुगळे, गौरव शहा, गौरव बोरा, गौरवशाली कामगिरी. सामना संपलाय आणि ब्ल्यू फिनिशर्सने फिनिश केले मॅचला ऑफ इन स्टाईल आणि 2 अंक प्राप्त केलेत. सामना जिंकला इथे. एकच धाव तिथे मिळेल, कारण चौकार जाण्याच्या अगोदर एक सिंगल आली आणि तिथे मॅच जिंकले बॅटिंग टीम. सन्माननीय आनंदजी बोरा यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं. सन्माननीय आनंदजी बोरा साहेब पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी ब्ल्यू फिनिशर्स आणि दुसऱ्या बाजूला पाटीदार वॉरियर्स आणि ब्ल्यू फिनिशर्स विनंती, आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी उपस्थित राहा.